चलो, गुड मॉर्निंग, जय सियाराम। ठीक आहे, आज आपल्याला चॅप्टर नंबर 6 स्टार्ट करायचं आहे। चॅप्टर नंबर 6, चॅप्टरचं नाव आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज। काय चॅप्टरचं नाव? मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज। आता सगळ्यात आधी आपल्याला चॅप्टर स्टार्ट करावं लागतं। स्टार्ट करायच्या अगोदर आपल्याला ते चॅप्टरचं नाव काय ते बघावं लागेल की नाही। नाव बघितलं आपण, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी। नाव बघून नुसते चालेल का? नावाचा अर्थ माहिती पाहिजे ना। चॅप्टर आपण कोणतं शिकतोय, कशाचं शिकतोय, नेमकी काय भानगड आहे, त्याचा आधी ओव्हरव्ह्यू आपल्याला पाहिजे ना, इम्पॉर्टंट आहे ना तो। मग सगळ्यात आधी मेजरमेंट कोणाला सांगता येईल? व्हॉट इज मेजरमेंट? मोजमाप। मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप। कशाचं मोजमाप करायचं आपल्याला? फिजिकल क्वांटिटीजचा। आता व्हॉट इज फिजिकल क्वांटिटीज प्रश्न पडला असेल। व्हॉट इज फिजिकल क्वांटिटीज म्हणजे अशा वस्तू ज्याला आपण मोजू शकतो। अशा वस्तू सिंपल भाषेत ज्याला आपण मोजू शकतो। फॉर एक्झाम्पल स्टूल आहे, स्टूलची आपण काय मोजू शकतो? हाईट, बरोबर। स्टूलचं वेट मोजू शकतो, बरोबर। स्टूलचं मास मोजू शकतो, बरोबर। फॉर एक्झाम्पल पाणी, पाणी मोजू शकतो किती लिटर आहे, बरोबर। आणि त्याच्यानंतर पाण्याचं टेम्परेचर मोजू शकतो किती टेम्परेचर आहे। मग ह्या काय असतात? फिजिकल क्वांटिटीज। काय असतात या? फिजिकल क्वांटिटीज। त्याच्याच बद्दल आज आपण शिकणार। ओके, ठीक आहे। ठीक आहे, चलो आता आपण स्टार्ट करू चॅप्टर। इथं दिलंय ऑब्झर्व अँड डिस्कस। बघा आणि डिस्कस करा। हाऊ आर द व्हेरियस आर्टिकल्स अँड मटेरियल्स शोन इन द पिक्चर मेजर। इथे काहीतरी आर्टिकल्स आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, ते कशा पद्धतीने मोजण्यात येतात बघा। इथं काय आहेत? बैंगन, बरोबर की नाही? आहे बैंगन। बैंगन कशात मोजू रे आपण? डझन मध्ये मोजू का? नाही। कशात मोजू? किलोवर। मग त्याची क्वांटिटी काय झाली मोजायची? किलोग्राम, बरोबर। त्याच्यानंतर हा दोरा आहे, दोरा कशात मोजू? किलो मध्ये मोजू का? कशात मोजू? मीटर, बरोबर। मग ती काय झाली त्याची क्वांटिटी। त्याच्यानंतर बघा काय? पालक, पालक आहे ना? हा, पालक। पालक कशात मोजू रे? पालक पण किलो मध्येच मोजू जर मोजायचं ठरलं तर। ओके, त्याच्यानंतर वॉटर आहे का मिल्क आहे? असेल जे असेल ते लिक्विड आहे, लिक्विड कशात मोजतो आपण? लिटर मध्ये। कशात मोजतो? लिटर। फक्त तेल किलो मध्ये मोजतो। मी लहान होतो, एकदा गेलो दुकानात, त्यांना म्हटलं 1 लिटर तेल द्या म्हटलं, तर म्हणे तेल 1 लिटर नाही। तेव्हा मला कळलं तेव्हापासून की तेल किलोत मोजतात। ओके, त्याच्यानंतर हे काय आर्टिकल्स आहे काही, याचं काय मोजू आपण? रेडियस वगैरे मोजू, बरोबर। कशात मोजू? मीटर वगैरे मध्ये, सेंटीमीटर मध्ये। त्याच्यानंतर हे काय क्लिअर दिसत नाही। ओके, तर या असतात आपल्या क्वांटिटीज। याला मोजायला काहीतरी काय लागतील? काहीतरी लागेल ना। किलोग्राम, ग्राम, सेंटीमीटर, बरोबर, लिटर, किलोमीटर, असं काहीतरी लागेल की नाही, बरोबर। मग आता आपण पुढे बघू फिजिकल क्वांटिटी। आपल्याला स्टार्ट करायचं आहे फिजिकल क्वांटिटी। इन डे टू डे लाईफ वी मेजर मेनी थिंग्स सच एज द वेट ऑफ फ्रुट्स। आपल्या रोजच्या जीवनात आपण खूप गोष्टी मोजतो। फॉर एक्झाम्पल काय मोजतो आपण? फ्रूटचं वजन मोजतो। त्याच्यानंतर व्हेजिटेबल मोजतो। त्याच्यानंतर फूड ग्रेन्स
म्हणजे 10-20 मोजतो, बरोबर. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ बॉडी ऑर सम लिक्विड्स, आपल्या बॉडीचं टेम्परेचर किंवा एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर आपण रोजच्या जीवनात मोजत असतो. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स, डेन्सिटी ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस, द स्पीड ऑफ व्हेकल्स एक्सेट्रा. ती एखादं लिक्विड आहे त्याची डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी म्हणजे ते किती प्रमाणात घट्ट आहे, किती प्रमाणात डेन्स आहे, बरोबर, हे आपण मोजतो. त्याच्यानंतर गाडीचा स्पीड हे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये मोजत राहतो. त्याच्यानंतर क्वांटिटीज सच ॲज मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? सच ॲज, ज्याला काय असतं, मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे एखाद्या गोष्टीला काय वेट, एखाद्या गोष्टीला काय वेट, तर वेट काय झालं तिची फिजिकल क्वांटिटी. एखाद्या गोष्टीचं काय डिस्टन्स मेजर करायचंय, डिस्टन्स काय झालं फिजिकल क्वांटिटी. स्पीड, स्पीड काय झाला फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचर काय झालं फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी काय विषय असतो कळलं नक्की, पुढे जायचं. ओके. A value and a unit are used to express the magnitude of physical quantity. For example, Savarli walks 2 kilometers every day. In this example, 2 is the value and kilometer is the unit used to express the magnitude of the distance, which is a physical quantity. आता पुस्तकातली भाषा तर तुम्हाला काही कळणार नाही, बरोबर. आपले पुस्तक तयार करणारे एकदम हुशार लोक होते, त्यांना असं वाटलं की आपले छोटे छोटे पोरं आणि स्पेशली मालेगावातले पोरं एकदम IAS IPS च्या लेवलचे आहेत. लहानपणापासूनच त्यांना त्यांच्या गर्भापासूनच एकदम IPS चं शिक्षण भेटलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना ही लँग्वेज एकदम कळून जाणार आहे. आणि शिक्षक तर अतिशय महान लेवलचे, बरोबर की नाही, समजवणारे शिक्षक, बरोबर. त्याच्यामुळं ते जरा साईडला ठेवू, आपण आपल्या भाषेत बघू, आपली गावठी भाषा, बरोबर की नाही, कारण समजणं इम्पॉर्टंट आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, कोणती पण क्वांटिटी असते, आपण क्वांटिटीला घेऊ क्यू. काय घेऊ क्वांटिटीला क्यू घेतलं, ओके. फॉर एक्झाम्पल, मी इकडून तिकडं चाललो, डिस्टन्स कव्हर केलं. काय कव्हर केलं? डिस्टन्स. डिस्टन्स काय फिजिकल क्वांटिटी आपण शिकलो, बरोबर की नाही. मी इकडून तिकडं चाललो, मी काय कव्हर केलं? डिस्टन्स कव्हर केलं, बरोबर. मग मी किती चाललो, समजा मी 70 किलोमीटर चाललो. 70 एवढं नाही चाललं जाणार माझ्याकडे, मी समजा 7 किलोमीटर चाललो, ओके. किती, लक्ष द्या, किती चाललो रे? 7 किलोमीटर चाललो. मग क्वांटिटी मी किती चाललो? 7 किलोमीटर. किती चाललो? 7 किलोमीटर. कळलं? मग हा जो 7 आहे का, 7 याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. काय बोलतो रे? काय बोलू याला? मॅग्निट्यूड. काय बोलू याला? मॅग्निट्यूड. आणि जे किलोमीटर, सेंटीमीटर जे काही येईल, तिथे एखादी संख्या येईल आणि त्याच्यानंतर जे काही येईल, किलोमीटर, सेंटीमीटर वगैरे वगैरे, त्याला आपण आजपासून काय बोलत जाऊ? युनिट. काय बोलायचं? युनिट. काय बोलायचं? युनिट. काय बोलू? युनिट. कळलं? मग आजपासून तुमच्या काय लक्षात आलं की आपण डिस्टन्स, मी काय ट्रॅव्हल केलंय, तर डिस्टन्स केलंय ना. डिस्टन्स आपण कशात मोजतो? किलोमीटर. कशात मोजू? किलोमीटर. कशात? कळलं? डिस्टन्स मोजू किलोमीटर मध्ये. मग डिस्टन्स किलोमीटर मध्ये मोजू, तर मी असं म्हणेल ना, डिस्टन्सचं युनिट काय झालं? डिस्टन्सचं युनिट काय असतं रे? किलोमीटर. डिस्टन्सचं युनिट काय असतं? किलोमीटर. कळ? तसंच स्पीड, तसंच काय झालं? मास, तसंच काय झालं? वेट, तसंच काय झालं? व्हॉल्यूम, तसंच काय झालं? अजून सांगा, लावा, डोकं लावा जरा. टेम्परेचर. व्हेरी गुड. अजून बोल ना भोप्या.
अजून बस एवढ्याच क्वांटिटीज असतात ना, आपण एवढंच शिकलो ना आतापुरतं, एवढंच लक्षात ठेवा. पुढे येणारच आहे, तुम्हाला त्रास देणारच आहे आयुष्यभर. चला, डिस्टन्सचं युनिट काय असतं मग? किलोमीटर आपण शिकलो. जी संख्या असते ना, स्पेशल एकदम सोप्या भाषेत सांगतो, जी संख्या असते त्याला मॅग्निट्यूड बोलू, आणि जे पुढं जे काही येईल त्याला काय बोलू? युनिट बोलू. कळलं? हा एवढा पॅरेग्राफ तुम्हाला कळला असता का? बाकी ठिकाणी काय केलं असतं? इंग्लिश वाचलं असतं, मराठी ट्रान्सलेशन केलं असतं, आवरा आवर. ओके, आता आपल्याला बघायच्या आहेत दोन क्वांटिटीज. आता बघा, दोन प्रकारच्या क्वांटिटीज असतात, एक स्केलर क्वांटिटी असते, एक वेक्टर क्वांटिटी असते. काय असते? स्केलर आणि वेक्टर. आता हे पण वाचून तुम्हाला काही कळणार नाही, परत तोच विषय आला, मग कळलं कसं काय? तर आज बॉस शिका दूंगा. सगळ्यात आधी आपण काही गोष्टी असतात, फॉर एक्झाम्पल मी चाललो म्हणजे मी काय कव्हर केलं? डिस्टन्स. काय कव्हर केलं? डिस्टन्स. मग मी जर डिस्टन्स कव्हर करतोय, समजा तुम्ही एखाद्या गावाला गेले, ओके, गावाला गेले, स्टेशनवर उतरले, रेल्वे स्टेशन किंवा बस स्टेशनवर उतरले. बस स्टँडवर उतरल्यानंतर तुम्ही ज्याच्या घरी जायचंय त्याला फोन केला, मग तो बोलला बस स्टँड पासून 2 किलोमीटर येऊन लाग. बस स्टँड पासून 2 किलोमीटर येऊन लाग. मग आता तुम्ही कन्फ्युज तर होणार ना, 2 किलोमीटर कुठे यायचं? ऊपर नीचे आगे पीछे, धरती में, आकाश में, पाताल में, नरक में, स्वर्ग में, किधर जाने का 2 किलोमीटर? बराबर की नाही? कुठे जायचं 2 किलोमीटर? मग अशा वेळेस तो काय बोलल? अरे 2 किलोमीटर लेफ्ट साइडला आहे, 2 किलोमीटर राईट साइडला आहे, 2 किलोमीटर वरती चढून ये. असं म्हणजे वर असेल त्याची, मुंबई वगैरेला गेले तर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग येतात ना, बरोबर. मग तो म्हणाल इकडे ये, लेफ्ट साइडला ये, राईट साइडला ये, बरोबर. मग अशा काहीतरी क्वांटिटीज असतात, अशा क्वांटिटीज ज्याला मोजायला काय लागतं? मॅग्निट्यूड पण लागतं. काय लागतं? मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन पण लागतं. काय लागतं? डायरेक्शन म्हणजे काय? दिशा. कोणत्या दिशेत चाललो आपण, बरोबर की नाही? डायरेक्शन. मग आता डिस्टन्स आहे, मी डिस्टन्स 7 किलोमीटर ट्रॅव्हल केलं होतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी 7 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं. पण तुम्ही कन्फ्युज असाल ना, तुम्ही चालले तर चालले कुठं? हवेत, पाण्यात, लेफ्टला, राईटला, वरती, खाली, ईशान्य, नैऋत्य, वायव्य, कुठं चालले? बरोबर की नाही? साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, कुठं चालले? चालले तर आहे, पण कुठे चालले? मग मी डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, मी डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? 7 किलोमीटर. कोणत्या डायरेक्शनला? समजा लेफ्ट. कोणत्या डायरेक्शनला? लेफ्ट डायरेक्शनला. मग अशा क्वांटिटीज, कशा क्वांटिटीज? अशा क्वांटिटीज ज्याला मोजायला मॅग्निट्यूड पण लागतं. काय लागतं? मॅग्निट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन पण लागतं. अशा क्वांटिटीजला आपण बोलतो वेक्टर क्वांटिटीज. कोणत्या क्वांटिटीज? वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी. कळलं? काही अडचण? नक्की. मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल किंवा एखादा शिक्षक तर सांगणार पण नाही, फार महान शिक्षक कडे होते तुम्ही आधी, त्यांनी सांगितलं पण नसेल तुम्हाला. व्हॉट इज वेक्टर? वेक्टर म्हणजे काय माहिती का? नाही माहिती. वेक्टर म्हणजे ना असे एरोज. हा काय झाला? एरो. हा काय झाला? एरो. हा काय झाला? हा काय झाला? मग हे एरो काय दाखवतात? डायरेक्शन दाखवतात. व्हेरी गुड. काय दाखवतात? डायरेक्शन. त्यांनाच आपण वेक्टर. कळलं? त्यांनाच काय बोलतो आपण? वेक्टर. मग वेक्टर क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी? डायरेक्शन दाखवणारी क्वांटिटी, बरोबर. मग आपण फक्त काय डायरेक्शनच दाखवतो का?
आपण काय करायचंय ते पण दाखवतो ना, बरोबर. मग आता फॉर एक्झाम्पल स्पीड, मी 40 किलोमीटरच्या स्पीडने गेलो, बरोबर. पण कोणत्या साईडला गेलो, बरोबर की. मग मी केलं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट माहिती आहे ना तुम्हाला, काय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं माहिती का? डिस्टन्स डिस्प्लेसमेंट काय असतं ना, जर नसेल माहिती तर माहिती करून घ्या. फॉर एक्झाम्पल हे आहे आपलं हरिहर इन्स्टिट्यूट. हरिहर इन्स्टिट्यूट, ओके. इथे आहे आपलं हरिहर इन्स्टिट्यूट, ओके. मंदिर आहे बरं का. काय असतं, एक ज्ञानाचं मंदिरच आहे ना हे, मग मंदिर काढलं, ओके. जय श्रीराम. हा, हे आपलं आहे हरिहर इन्स्टिट्यूट, ओके. मग इथून समजा पायलला जायचंय तिच्या घरी, पायलला जायचंय तिच्या घरी. पायल अशी इकडं जाईल, इकडं जाईल, इकडं जाईल, इकडं जाईल, इकडं जाईल, आणि इकडे काय तिचं घर. तिला रस्ता कसा आहे बघा, असा 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 असा, एवढा लॉंग रूट आहे ना पायलच्या घरी जायला, बरोबर. मग आता एवढा लॉंग रूट आहे, मग ती काय करेल, ट्रॅव्हल करेल. मग तिने हा रूट ट्रॅव्हल केला का, हा हा हा, मग ती घरी पोहोचेल. ते झालं तिचं डिस्टन्स. काय कव्हर केलं तिने, डिस्टन्स. पण तिला शॉर्टकट पण आहे ना, जर समजा काहीच नाही मध्ये, तर इथून इथं सगळ्यात शॉर्ट वे हाच आहे ना, शॉर्ट रस्ता. मग ते असतं डिस्प्लेसमेंट. ते असतं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स काय, ऍक्च्युअल पाथ. ऍक्च्युअल पाथ म्हणजे काय, ऍक्च्युअल रस्ता जो आहे तो असली मध्ये हाच आहे ना. ती काय अशा बिल्डिंगावर उड्या मारत जाईल का, ती काय स्पायडरमॅन आहे का, पीटर पार्कर आहे का ती, पायल पार्कर. ती काय उड्या मारत जाईल का, नाही. तिला जायचंय तर असंच इज्जतीत जावं लागल, उड्या मारत नाही जाता येणार, बरोबर की नाही. मग ऍक्च्युअल म्हणजे खरा खरा हा आहे ना पाथ, रस्ता हाच आहे ना. मग ऍक्च्युअल पाथ म्हणजेच काय, डिस्टन्स. ऍक्च्युअल पाथ बिटवीन स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्टन्स. आणि व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, शॉर्टेस्ट काय, शॉर्टेस्ट पाथ बिटवीन स्टार्टिंग पॉइंट टू एंडिंग पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. हा, ओके. डिस्टन्स कळलं, डिस्प्लेसमेंट कळलं. मग आता आपण हे पुस्तकातलं पण जरा असं बघून घेऊ काय त्यांचं म्हणणं. वेक्टर बघितलं ना आपण, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन. अशी क्वांटिटी ज्याच्यात काय असतं रे, मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असते, त्यालाच काय बोलतो आपण, वेक्टर क्वांटिटी. मग आता वेक्टर क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत, डिस्प्लेसमेंट. नोट्स काढतायत ना, लिहत राहा, ह्याच नोट्स आहे. ते 4 वेळा 5 वेळा लिहायची गरज नाही आपल्याला. एक आन्सर 4 वेळा लिहा, एक आन्सर 5 वेळा लिहा, बरं का. ते काय होईल माहिती का, तुम्ही लिशाल, रट्टा मारशाल तुम्ही, फक्त समजणार तर तुम्हाला काहीच नाही त्याच्यातलं. काय होतं एक आन्सर 4 वेळा लिहून, रट्टा मारताय. एखादा मस्त रट्टा मारून, व्हॉट इज वेक्टर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली वेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज बोथ गिवन इज कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. त्याला जर विचारलं काय असतं वेक्टर क्वांटिटी, समजून दाखव, त्याला समजावता येईल का, मग त्याचा उपयोग आहे का, ते पेपरापुरतं आठवण राहील. पेपरला चांगले मार्क भेटले, पोरगा खुश, पालक खुश. 10वी पर्यंत टिकल, 11वी-12वीला लटकून जाईल, बरोबर की नाही. 11वी-12वीला कसे पेपर्स असतात, नीट असते, जेई असते, सीईटी असते, याच्यात रट्टा चालतो का, नाही चालत. तुम्हाला कशाची तयारी करायची आहे, त्याच परीक्षेची करायची आहे. युपीएससी, एमपीएससी, त्याच्यानंतर सीईटी, नीट, जेई, आयसर, अजून भरपूर असतात एक्झाम्स. मग त्या एक्झाम साठी रट्टाफिकेशन चालणार नाही. अभ्यास एकदम टॉप पाहिजे. कसा पाहिजे,
टॉप आपल्या क्लास सारखा. ओके, लिहत राहा. पुस्तकात नका काढत जाऊ नोट्स. वही सांगितली मी, वहीत काढा ना. हा, घरी जाऊन लिहून घ्या. आणलं नाही ना, ठीक आहे. नीट लिहा पण त्या, म्हणजे तुम्ही पेपर मध्ये जाशाल ना, तुम्हाला फक्त एवढंच वाचायची गरज राहील. जास्त काय वाचायची गरज नाही राहणार. तुम्हाला बरोबर आन्सर तयार करता येऊन लागेल. ओके, चला ठीक, पुढे जाऊ. वेक्टर क्वांटिटी कळलं. मग वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल लिहून घ्या. डिस्प्लेसमेंट लिहा, वेक्टर क्वांटिटी एक्झाम्पल. मी इथं लिहून देतो वाटूस. वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स घ्या. पहिलं आहे डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर दुसरं आहे व्हेलॉसिटी. तिसरं आहे, नाही दोनच आहेत, डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी, आणि तिसरं डिस्टन्स पण आहे. आता अजून एक तुम्हाला सांगतो एक गोष्ट. स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यातला फरक माहिती नाही? माहिती? सेमच आहे दोघं. दोघं सेमच आहे. कसं माहिती का? फक्त अंतर काय त्याच्यात. स्पीड म्हणजे आपण किती किलोमीटर किंवा किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती टाइम मध्ये, तो असतो आपला स्पीड. बरोबर. समजा मी 40 किलोमीटर पर आवर ने गेलो, तो झाला माझा स्पीड. पण त्या स्पीड मध्ये जर मी काय लावून दिली, डायरेक्शन लावून दिली. डायरेक्शन लावून दिली म्हणजे मी 40 किलोमीटर पर आवर ने गेलो, कोणत्या साईडला? लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला. लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला मी 40 किलोमीटर आवर ने गेलो किंवा किती पण किलोमीटर आवर ने गेलो. मी काय सांगितलं? डिस्टन्स सांगितलं. त्यालाच बोलतो आपण व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी इज नथिंग बट स्पीड विथ डायरेक्शन. स्पीड विथ डायरेक्शन लिहून घ्या. व्हॉट इज व्हेलॉसिटी? स्पीड विथ डायरेक्शन. विचारा तुमच्या 7वीच्या मित्रांना, येतं का म्हणा. मोठ्या मोठ्या क्लासेस वाल्या लोकांना विचारा जरा. हा, जे असेल ते. व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्पीड विथ डायरेक्शन. स्पीड सांगितलंय बरोबर, आणि त्याच्या बरोबर काय सांगितलं? कोणत्या दिशेला गेला, डायरेक्शन. ओके, काय अडचण? पुढे लक्ष द्या. आता व्हेलॉसिटी कळलं, स्केल वेक्टर क्वांटिटी कळलं. मग आता तुम्हाला व्हायचंय दुसरी क्वांटिटी म्हणजे स्केलर क्वांटिटी. कोणती रे? स्केलर. स्केलर कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आता व्हॉट इज स्केलर क्वांटिटी? बघा, एखादी गोष्ट आहे, एखादी ऑब्जेक्ट आहे, एखादं काहीतरी वस्तू आहे, त्याची आपल्याला काय करायची? मेजरमेंट करायची. तर त्याची मेजरमेंट फक्त आणि फक्त कोण करतोय? मॅग्निट्यूड करतोय. कोण? मॅग्निट्यूड. तो असतो स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर. ओके, मी टेम्परेचर मोजलं, टेम्परेचर आलं, काही काही आलं, समजा 97 डिग्री फॅरनहाइट नॉर्मल टेम्परेचर, 97 डिग्री फॅरनहाइट आलं आपलं. मग मी असं सांगाल का हे राईट साईडचं 97 आहे, मग लेफ्ट साईडचं किती, असं सांगावं लागेल का? डायरेक्शन सांगावं लागेल का आपल्याला? गरज आहे का? फॉर एक्झाम्पल आपण घेऊ किलो मास, किलोग्राम घेऊ. मी सांगितलं याचं मास आहे 40. किती? 40. मग याचं मास 40 आहे, मग मी असं सांगाल का लेफ्ट साईडला 40 आहे आणि राईट साईडला 50 आहे? असं वेगवेगळं राहील का? पूर्ण बॉडीचा एकच मास राहील ना. मग मला डायरेक्शन सांगायची गरज आहे का? मग अशा क्वांटिटी ज्यांना डायरेक्शन सांगायची गरज राहत नाही त्या असतात स्केलर क्वांटिटी. द क्वांटिटीज विच कॅन ओनली डिफाईन बाय मॅग्निट्यूड. कशाने डिफाईन करता येतात? फक्त आणि फक्त कशाने? फक्त आणि फक्त मॅग्निट्यूड.
मॅग्निट्यूड म्हणजे माहिती आहे ना काय, किती किलोमीटर, ते संख्या असतात ना, नंबर्स म्हणजे मॅग्निट्यूड. ओके, आता टेम्परेचर सांगितलं मी 97 डिग्री, सॉरी 97 डिग्री फॅरनहाइट. ओके, ते काय झालं तुमचं मॅग्निट्यूड. 97 काय झालं मॅग्निट्यूड, आणि फॅरनहाइट काय झालं युनिट, काय झालं युनिट. 7 काय झालं मॅग्निट्यूड. किलोमीटर काय झालं कळायलाच पाहिजे. ओके, पुढं आपण जाऊ आता दुसरीकडं. आता आपण बघू सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, मास आणि वेट. याच्यात चांगले चांगले कन्फ्युज होऊन जातात, बरोबर, म्हणजे पोरं बरं का, चांगले चांगले पोरं कन्फ्युज होऊन जातात, हुशार हुशार स्टुडंट्स कन्फ्युज होऊन जातात. व्हॉट इज मास अँड वेट, तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. डिफरन्स बिटवीन मास, डिफरन्स बिटवीन वेट, सॉरी डिफरन्स बिटवीन मास अँड वेट तुम्हाला डिस्टिंग्विश करायला येऊ शकतं, येईलच शक्यता. शक्यता म्हणजे 90% येईल. ओके, मास आणि वेट याच्यातला फरक सांगा, येतच 100% येईल. IMP करून घ्या. ओके, व्यवस्थित. इथंच इतकं भारी लक्ष देऊन द्या ना, तुम्हाला घरी जाऊन फक्त वाचायची गरज पडली पाहिजे. ओके, मग आता ती भाषा दरवेळेस सारखी तुम्हाला कळणार नाही, पुस्तकातली तर कळणारच नाही. मग सरळ सोप्या आपल्या माय मराठीत आपण बोलू. समजत असेल तरच हा बोला, नसेल समजलं मी वापस एक्सप्लेन कराल. तुझी भाषा कोणती मराठी, तुला काय आयराणीत एक्सप्लेन करून देऊ, आयराणीत पण करून दे, तुला काही मारवाडीत करून देऊ, एखादा मुलगा बोलून आणाल मारवाडी आल, पण कळलं पाहिजे. ओके, मास. आता मास म्हणजे काय तुम्हाला माहिती, मॅटर म्हणजे काय. मास आधी 2 मिनिटं साईडला ठेवा. मॅटर म्हणजे काय माहिती, मॅटर नाही माहिती. हो लगेच म्हणजे हो सर मॅटर म्हणजे आमच्या शाळेत काल मॅटर होऊन गेलं होतं, तेव्हाला मॅटर नाही बरं का. मॅटर, मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी. आता व्हॉट इज मॅटर. मॅटर म्हणजे बघा, आपलं शरीर कशाने बनलेलं असतं, ऍटम्स वगैरे वगैरे, बरोबर, मॉलिक्युल्स, याचं आपलं काय बनलेलं असतं शरीर, सेल्स वगैरे. मग हे काय झाले, काहीतरी मॅटर झालं नाही सगळं, बरोबर, हे काय झालं मॅटर झालं. आतमधलं जे काय असतं ते सगळं मॅटर असतं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं पण नाही कळत, समजून घ्या, आपण घेतली निरमाची पिशवी, निरमा, हा, ते निरमाच्या आतमध्ये पावडर असते, ते काय झालं त्याचं मॅटर झालं. काय झालं मॅटर. ओके, ते काय झालं त्याचं मॅटर. ओके, मग व्हॉट इज मास. मास म्हणजे त्याच्या आतमध्ये किती मॅटर आहे, ते म्हणजे त्याचं मास. आता निरमा आहे, ओके, निरमाच्या आतमध्ये किती पावडर आहे, 1 किलो 2 किलो, ते काय झालं त्याचं मास. ते काय झालं त्याचं मास. मग मास मोजायचं युनिट काय असतं माहिती का, किलोग्राम. मास कशात मोजतात, किलोग्राम, केजी. मग तुम्ही म्हणशाल आम्ही डॉक्टरकडे जातो, आमचं वजन करतात, मग ते तर वेट आहे, मग वेट पण किलोग्राम मध्ये मोजतात. नाही, वेटची क्वांटिटी, वेटचं युनिट वेगळं आहे. वेटचं युनिट काय माहिती का कोणाला, न्यूटन. वेट कशात मोजतात, न्यूटन. कशात मोजतात रे, झोप लागते दादा. ओके, मास. मास कशात मोजतो आपण, किलोग्राम. मास कशात मोजू, किलोग्राम. मास, the amount present in an object. मास काय असतं, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. ओके, मास कळलं नक्की. द युनिट ऑफ मास इज, द
युनिट ऑफ मास इज किलोग्राम. कशात मोजतात रे? किलोग्राम. कशात मोजतात मासला? किलोग्राम. मास ही कोणती क्वांटिटी माहिती का? स्केलार क्वांटिटी. कोणती? स्केलार. स्केलार क्वांटिटी म्हणजे त्याला डायरेक्शन दाखवावं लागते का? नाही. मग मास इज अ स्केलार क्वांटिटी. मास इज अ स्केलार क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? मास स्केलार क्वांटिटी. परीक्षेत तुम्ही 3 पॉइंट जरी लिहिले मासच्या ह्याच्यात तरी तुम्हाला मार्क्स भेटतील, फुल मार्क्स भेटतील. ओके, मास कळलं. मास कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी. आता मास इज द क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. The larger the mass, the greater in the inertia. Mass is a scalar quantity. It does not change from place to place anywhere in the world. The quantities mass, weight are however different. Gram and kilogram are the units of mass. ग्राम मध्ये पण मोजतात आणि किलोग्राम मध्ये पण मोजतात. ओके, मासला. त्याच्यानंतर एक महत्वाची कन्सेप्ट आहे इथं, इनर्शिया. महत्वाची एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इनर्शिया. आता तो शब्द जरा असा विचित्र वाटत असेल तुम्हाला, पहिल्यांदा ऐकलाय बरोबर की नाही? तुम्ही एवढा जीव 7वीचे लाडकावून ठेवलेले घरच्यांनी, अभ्यासाची सवय नाही बरोबर, तुम्हाला जड जात. आता इनर्शिया बाई काय बघायचं रे? काय बघायचं आपल्याला? इनर्शिया. आता सगळ्यात आधी मी ना इंग्लिश मध्ये डेफिनेशन एक्सप्लेन करतो, जी की तुमच्या डोक्यावर अशी बाउन्सर जाणार सपकन. ओके, मग आता जेव्हा आपण बाउन्सर जातो ना, आपण काय असतं, आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक तर खाली वाकून जायचं, एक तर बॅट लावून द्यायची. बॅट लावली तर काय होऊन जातं, एक तर टच करून फिक्स चालला जाईल मागं, एक तर कुठंतरी कट लागून आउट होऊन जाईल. मग डॉट काढण्यापेक्षा आपल्याला जर लास्ट ओव्हर आहे, डॉट घालण्यापेक्षा आपण काय करू, जराशी बॅट लावून देऊ. मग आता ती बॅट कसं काय लावशाल, तर मी आधी तुम्हाला बाउन्सर टाकतो, तुम्ही जराशी बॅट लावून बघा, आउट तर आउट. ट्राय करा, रिस्क घ्यायची. ओके, रिस्क घेतल्याने मोठं होणार आहे. पण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे तुझं लक्ष नाही आहे वर्गात ना. रिस्क घेतल्यावर माणूस मोठं होत. ओके, ठीक आहे. मग आता बॅट लावायला तयार, टाकू बाउन्सर. इनर्शिया म्हणजे द टेंडेन्सी ऑफ ऑब्जेक्ट टू रेजिस्ट फोर्स. ही एक डेफिनेशन झाली. ओके, दुसरी डेफिनेशन काय? दुसरी डेफिनेशन इथं दिलेली नाही त्यांनी, मी सांगतो. द टेंडेन्सी ऑफ ऑब्जेक्ट. थांबा, ती जास्त अवघड होऊन जाईल तुमच्यासाठी, फार अवघड होऊन जाईल. तुम्हाला बाउन्सर बी नाही लावता येणार, तुमचं डोकं बिको फुटून जाईल. सिंपल मराठीत सांगतो. एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, त्याची अशी टेंडेन्सी की त्याला जागेवरनं हलायचं नाहीये, ते काय असतं त्याचं? इनर्शिया. फॉर एक्झाम्पल मी घेतला हा स्टँड घेतला. ओके, स्टँड नाही कळणार तुम्हाला. तुम्ही बस मध्ये गेले कधी? बसचा प्रवास केलाय? बसचा प्रवास जेव्हा बस बंद असते, बस काय असते? बंद. ते जेव्हा चालू करतात, किंवा तुम्ही गाडीवर बसलेले तुमच्या पप्पांच्या किंवा मोठ्या भावाच्या, पप्पाने करत तसा, मोठा भाऊ किंवा बहीण, पप्पाची परी, बरोबर. गाडी चालू केल्यावर एकदम जोरात रेस देऊन देता बघा. जोरात रेस देऊन दिली, आपण जोरात पुढे चालले जातो, गाडी जोरात पुढे चालले जाते, पण आपण मागच राहून जातो, बरोबर की नाही? आपण मागच राहून जातो, गाडी तर पुढे चालले जाते, आपण वै के वै रे जाते.
मग आपल्या मासने आपल्याला जागेवरच थांबून ठेवलं ना, आपल्याला जागेवरच थांबून दिलं, तेच असतं इनर्शिया. कळलं का इनर्शिया? अजून एक्झाम्पल देऊ का? जागेवरच थांबून ठेवलं आपल्याला, ते असतं इनर्शिया. कळलं इनर्शिया? मग एखादं मास जास्त असेल, एखाद्याचं मास जास्त असेल, त्याचा तेवढाच जास्त काय असेल? इनर्शिया. बरोबर. फॉर एक्झाम्पल इथं उभा केला मी हातीबाई. हातीबाई तारक मेहता पाहतात ना, इथं उभा केला मी हातीबाई, इथं गेला मी पोपटलाल. ओके. आता पोपटलालनी जर हातीबाईला धक्का मारला तर हातीबाई जागेवर हलणार आहे का? नाही हलणार. का? कारण हातीबाईचं मास जास्त आहे. मग याच्यावर काय लक्षात आलं? जेवढा जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया. व्हेरी गुड. जेवढा जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया. कळलं? आणि हातीबाईने त्याला असा बोर्ड बी लावून दिला पोपटलालला. विचारा पोपटलाल त्याचं लग्न करायचं स्वप्नच राहून जाईल. बरोबर की नाही? मग जेवढा कमी मास तेवढा कमी इनर्शिया. जेवढा जास्त मास तेवढा जास्त इनर्शिया. जेवढा कमी मास तेवढा कमी इनर्शिया. मग मास इनर्शिया कोणावर डिपेंड आहे? मासवर. कळलं? म्हणजे त्या ऑब्जेक्टला हलायचं नाही जागेवर, त्या ऑब्जेक्टला जागेवर ना हलायचं नाही, तेच झालं त्याचं इनर्शिया. कळलं? काही अडचण? त्याच्यानंतर अजून एक चौथा पॉइंट आहे मासचा. इनर्शिया कळलं ना? नक्की एक्सप्लेन करता येईल ना दुसऱ्यांना? नक्की एक्झाम्पल देऊ. हा. ओके. मग आता आपण बघू चौथं कशाचं? मासचं. मास तुम्ही या जगात कुठंही जा, मास कधीच चेंज होणार नाही. फॉर एक्झाम्पल याचा मास 40 केजी. किती आहे? 40 केजी. तुझा मास आहे 30 केजी, तुझा मास आहे 30 केजी. ओके. तर तुम्ही जगात कुठेही जा, तुमचं मास चेंज होणार नाही, तेवढंच राहील. चंद्रावर जा, सूर्यावर जा, कुठेही जा, मंगळावर जा, कुठेही जा, तुमचं मास चेंज होणार नाही. मग आपण काय लिहू? मास इज द युनिव्हर्सल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? युनिव्हर्सल क्वांटिटी. म्हणजे पूर्ण युनिव्हर्स मध्ये काय राहील? ती सेम. मग आपण इथं काय लिहिलंय? इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस एनीवेअर इन द वर्ल्ड. मास डज नॉट चेंज टू प्लेस टू प्लेस. काय लिहू मग आपण? मास नॉट चेंज टू प्लेस टू प्लेस. टू प्लेस. मास बद्दल कळलं? मास बद्दल सगळं कळलं. हे 4 पॉइंट जर तुम्ही पेपरला लिहिले तुम्हाला एकदम इझी पेपर जाईल. आता तुम्ही म्हणशाल सर हे पाठ कसं काय करायचे? तर सगळ्यात आधी पाठ शब्द हा काढून टाकायचा. ओके. समजून घ्यायचं. काय करायचं? समजून घ्यायचं. बरोबर का? इथपर्यंत काही अडचण? लिहिलं ऍज इट इज पेपरात असं लिहा. आणि ते शाळेचे सर लोक सांगत असतील की आमचंच उतरवलेलं लिहायचं, आम्ही सांगतो ते लिहायचं, त्यांचं ऐकायचं आणि तू तुझं काम कर रे म्हणा. असं नाही. रिस्पेक्ट. तुम्ही तुमचं काम करा सर, हे पण बरोबरच आहे. किंवा इज्जतीत सांगायचं सर हे पण बरोबरच आहे, याच्यात चूक काय? चूक काय? बरेचसे सर लोक असतात असं नाही राहत ना. तुला जर असं बेटर समजतंय, तू असं लिह, तुला समजणं इम्पॉर्टंट आहे ना. मार्क्स साठी नका अभ्यास करू. अभ्यास कशासाठी करायचा? तुम्हाला किती समजतंय, तुम्हाला त्याचा भविष्यात फायदा होईल याच्यासाठी अभ्यास करायचा. कशासाठी? फायद्यासाठी. आपल्याला नॉलेज मध्ये भर पडणार आहे ना.
परीक्षेसाठी अभ्यास कधीच नाही करायचा. अभ्यास याच्यासाठी करायचा की आपल्याला काहीतरी नॉलेज भेटणार आहे त्याच्यात. कळलं? तुम्ही कशासाठी अभ्यास करतात? वर्षभर इथं टाइमपास करशाल. पेपर आले का पेपरच्या 2-3 दिवसा अगोदर नाही तर हप्त्या अगोदर सगळे एक लेसन वाचाल, डायरेक्ट रट्टा मारून घेशाल. 4-4 क्वेश्चन, 5-5 क्वेश्चन तुम्हाला लिहायला लावलेले असतात. 3 वेळा लिहायचा, 4 वेळा लिहायचा, रट्टा मारशाल, कळणार तर काहीच नाही. नुसतं बोलचाल. तो तुम्ही 3 इडियट्स पाहिलाय ना? 3 इडियट्स मध्ये तो सायलेन्सर कसा नुसता रट्टा मारतो, तसंच करशाल तुम्ही. बरोबर की नाही? हा चला ओके. इनर्शिया कळलं, मास कळलं. आता आपण येऊ वेट कडं. कोणाकडं? ओके. तुम्हाला वेट समजायसाठी जरासा वेट करावा लागला. आता आपण समजून घेऊ वापस वेटला. वेट आहे ना, वेट आधी मी हे वाचतो, वापस बाउन्सर टाकल. समजला तर ठीक, नाही तर डब करून द्या. ओके. पुढच्या ओव्हरची वाट बघा, म्हणजे माझ्या समजायची वाट बघा. पण खेळता आला तर नक्की खेळायचा, बॉल वाया नाही जाऊ द्यायचे. ओके. कारण डबल रिव्हिजन होऊन जाईल तुमची. जर समजलं तर मी एक्सप्लेन करेल तर डबल रिव्हिजन. व्हॉट वी मेजर इन ग्राम्स, kilograms is mass and not weight. The gravitational force that acts on this mass is called its weight. The gravitational force by which the earth attracts an object towards its center is called the weight of the object. Therefore, weight is a vector quantity. It is different at different places on the earth. खेळता आला का? जरा जरा तुटका मुटका कट लावायचा मी प्रयत्न नाही केला का? केला असेल. ओके. आता तुम्ही आउट आहे का नाही हे आता डिसिजन येईल. म्हणजे तुम्हाला बरोबर कळलंय का? तुम्ही जर समजायचा प्रयत्न केला असेल स्वतःला तर तुम्हाला बरोबर कळलंय का नाही हे मी आता समजून देईल. डिसिजन पेंडिंग, थर्ड अंपायर. ओके. वेट आहे ना, वेट एकदम सिंपल भाषेत सांगतो. वेट आहे ना, ये धरती माँ का प्यार है. क्या है? धरती म्हणजे पृथ्वी. पृथ्वीचं तिच्या मुलावर असलेलं प्रेम म्हणजे वेट. आता आपली आई आहे, आपल्यावर कसं प्रेम करेल ती? आपल्याला अंजारेल, गोंजारेल, जीव लावेल. मग पृथ्वीला अंजारायला गोंजारायला काही आहे का? आहे. ग्रॅव्हिटी. कोण आहे? ग्रॅव्हिटी आहे ना पृथ्वीजवळ. मग आई आपल्याला आपल्यापासून लांब होऊ देते का लवकर? मग पृथ्वी आपल्याला आपल्यापासून लांब होऊ देते का लवकर? तिचं जे शक्ती, प्रेमाची शक्ती म्हणजे ग्रॅव्हिटीची पॉवर आहे ती ओढत राहते पृथ्वी. पृथ्वी आपल्याला ग्रॅव्हिटीच्या मदतीने आपल्याजवळ थांबून ठेवते. बरोबर बरोबर. मग आपल्या बॉडीत काय असतं? मास असतं. माहिती? आपल्या बॉडीत काय? मास आहे. ओके. आणि ही समजा पृथ्वी आहे, ये धरती हमारी माँ है. ही समजा आपली आई आहे, पृथ्वी माँ आहे, धरती माँ आहे आपली ही. आणि हे काय? आपलं मास आहे म्हणजे आपण आहे. मग आपल्यात मास आहे आणि पृथ्वीवर आपल्या प्रती काय? प्रेम आहे. म्हणजेच काय? ग्रॅव्हिटी. लक्ष दे, हरवू नको जाऊ. मास आहे, पृथ्वीकडे काय? ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी काय करेल? पृथ्वीकडे आपल्याला ओढेल. पृथ्वीकडे आपल्याला ओढेल. सेंटर मधनं काय निघते? ग्रॅव्हिटी. ती काय करेल? आपल्याला ओढेल. ओढेल ना, अशी खाली खाली ओढेल ना. मग ग्रॅव्हिटी ओढते. ओढणे एक फोर्स आहे ना, पुश और पुल म्हणजेच काय? एक फोर्स. ओढते ती, पुल करते आपल्याला. ओढते म्हणजेच काय? लावते? फोर्स. मग ग्रॅव्हिटी काय लावते? फोर्स. त्यालाच बोलतो आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटी फोर्स लावते कोणावर? मासवर. कळलं? ग्रॅव्हिटी काय लावते? फोर्स. कोणावर? मासवर. आणि मग त्याच्यातनं जे निघतंय निष्कर्ष त्याला आपण बोलतो वेट. काय बोलतो? वेट. कळतंय? नाही कळलं का? वापस एकदा सांगतो. मास आहे, असू दे, चालतच राहतं. उतार चढाव जिंदगी में चलते रहते. ओके. हे छोटी मोठी प्रॉब्लेम काय होतच राहत. वापस कनेक्ट करून घ्यायचं.
तर मासला पृथ्वी काय लावते? फोर्स. कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग मासला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो तोच काय झालं? वेट. तोच काय झालं? वेट. मला पृथ्वीने ओढून ठेवलं खाली, मग माझं मास आणि कोण ओढतंय? पृथ्वी. तेच काय झालं? आपलं वेट. मग आता आपण वजन काट्यावर उभं राहतो वजन करायला, तर आपलं मास असतं आणि ओढतं कोण आहे आपल्याला? पृथ्वी. मग तो पृथ्वीचा फोर्स आहे, तो किती आहे? 9.7 असतो. किती असतो? 9.7. लक्षात ठेवलं नाही तरी चालेल पुढे तुम्हाला. तर तेवढा फोर्सने आपल्याला ओढते. मग तेच काय झालं? आपलं वेट. म्हणजे पृथ्वीचा फोर्स मल्टिप्लाय बाय आपलं मास. एकदम सिंपल, लक्षात ठेवा. डोक्याच्या बाहेर जातंय का? नक्की का? नाही ना? एकदम मी लिहून सांगतो. कोणाचा फोर्स? पृथ्वीचा फोर्स. आपण लिहू ग्रॅव्हिटेशनल फोर्स मल्टिप्लाय बाय आपलं मास, म्हणजेच काय? आपलं वेट. कळलं? वेट काय असतं? मग आता पृथ्वीकडं काय? वेगळं ग्रॅव्हिटी आहे. चंद्राकडं काय? वेगळी ग्रॅव्हिटी. त्याच्यानंतर ज्युपिटरकडे काय? वेगळी. त्याच्यानंतर सॅटर्नकडे काय? वेगळी ग्रॅव्हिटी. मग या वेगवेगळ्या ग्रहांकडे काय? वेगळी वेगळी ग्रॅव्हिटी. मग या ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होत राहील ना. पृथ्वीची वेगळी, मूनची वेगळी, त्याच्यानंतर ज्युपिटरची वेगळी, सॅटर्नची वेगळी, अशा वेगवेगळ्या ग्रॅव्हिटी चेंज होत राहतील. मग इथं व्हॅल्यूज चेंज होत राहतील, बरोबर की नाही? मग आपण दुसरीकडे गेलो तर आपल्या वेट पण काय होत राहील? चेंज. मग वेट कॉन्स्टंट राहतं का सगळीकडं? नाही, वेट चेंज होत राहत. आणि वेट पृथ्वीवर पण चेंज होईल. तुम्ही म्हणतात पृथ्वीवर तर ग्रॅव्हिटी सेम आहे, पण कसं काय तरी पृथ्वीवर चेंज होईल? आपल्याला एक पॉइंट शिकलो आपण, ग्रॅव्हिटी सेंटर मध्ये ओढते. कुठे ओढते? सेंटर. फॉर एक्झाम्पल हा आहे पृथ्वीचा सेंटर. मी ना ही पृथ्वी काढतो, हा काय? सेंटर. ओके, सेंटर. मग सेंटर पासून इथलं डिस्टन्स आहे, समजा तुम्ही बिल्डिंग वर आहे, एका बिल्डिंग आहे, एकदम मोठी बिल्डिंग आहे, एकदम उंच बिल्डिंग आहे, तुम्ही इथे आहे आणि हे काय? सेंटर आहे. मग सेंटर पासून तर ते बिल्डिंगचं डिस्टन्स जास्त आहे ना, अंतर जास्त आहे ना. मग अंतर जास्त आहे, ग्रॅव्हिटी कमी लागेल की नाही? ग्रॅव्हिटी कमी लागेल. मग ग्रॅव्हिटी कमी लागली म्हणजेच ती व्हॅल्यू चेंज होऊन जाईल ग्रॅव्हिटीची. मग ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज झाली तर वजन पण काय होते? चेंज. पण तेच मी काय केलं? जमिनीत खड्ड करून टाकलं. मी काय केलं? जमिनीत खड्ड करून टाकला, असं इथपर्यंत असं. मग इथलं डिस्टन्स कसं आहे रे? कमी आहे. डिस्टन्स कमी, ग्रॅव्हिटी जास्त लागेल ना, जास्त जोरात ओढेल आपल्याला, जास्त जोरात ओढेल. मग जास्त जोरात ओढेल तर आपलं वजन काय होते? जास्त. म्हणजे पृथ्वीच्या आपण जेवढं जवळ जाऊ तेवढं वजन वाढेल. व्हेरी गुड. तेवढं वजन जास्त, आणि पृथ्वीच्या जेवढं लांब गेलं तेवढं वजन कमी. कळलं? वजनची कन्सेप्ट कळली. आता पॉइंट लिहायची का वजनाची? चला, पहिला पॉइंट लिहू आपण, जो इथंच लिहिलेला आहे. अरे कुठे गेला? जाऊ द्या, मी डायरेक्ट पॉइंट लिहून देतो तुम्हाला. ब्लॅक मार्कर. हा, सिंपल आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स
that acts on the mass, कशावर ऍक्ट करतं, मास, is known as weight, is known as weight. The unit of weight, वेट कशात मोजतात माहिती का, न्यूटन मध्ये. कशात, न्यूटन, फक्त एन लिहा, न्यूटन. द युनिट ऑफ वेट इज न्यूटन. युनिट काय वेटचं, न्यूटन. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट, मास कोणती क्वांटिटी होती, स्केलार. मासला डायरेक्शन सोबत काही संबंध होता का, नाही. पण पृथ्वी ग्रॅव्हिटी खाली डाऊनवर्ड अट्रॅक्ट करते ना, मग खालची डायरेक्शन दाखवायला आपण काय करतो, असा एरो करतो ना. मग एरो काय झाला, वेक्टर. म्हणजेच मास वेट कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. मग वेट इज वेक्टर क्वांटिटी. वेट इज वेक्टर क्वांटिटी. त्याच्यानंतर मास सगळीकडे सेम राहायचा, पण वेट सेम राहील का. मग आपण काय लिहू, वेट डज नॉट रिमेन सेम इन एव्हरी प्लेस ऑन द वर्ल्ड. किंवा आपण असं लिहू, वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. मास आणि वेट कळलं, इनर्शिया काय होतं कळलं. काही अडचण, एवढं जर परीक्षेत लिहिलं, हे पाठ करता येईल का, हे म्हणजे पाठ करायसारखं आहे का, लायकी आहे का त्याची, लायकी. छोटा पोऱ्याला बी समजून दिलं ना, त्याला बी समजून जाईल. तुम्ही तर 7वीचे. लिहिलं, काही अडचण. तर आजसाठी आपलं बस इतकंच राहील. उद्या आपण याच्या पुढचा टॉपिक कव्हर करू. ओके. आणि तुम्हाला पण ऑनलाईन जर व्हिडिओ आवडला असेल तर ऑफलाईन क्लास जॉईन करा, कारण ऑनलाईन आणि ऑफलाईन यात फार फरक असतो. तुम्हाला क्वालिटी दिसूनच गेली असेल कशी असते बाकीच्या क्लासेसपेक्षा, अदर क्लासेसपेक्षा. इथं काय आम्ही क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतोय, आणि बाकीच्या क्लासेसमध्ये काय टंगळमंगळ चालू आहे, किंवा शाळेत पण काय टंगळमंगळ चालू आहे, तुम्हाला याच्याने दिसूनच गेलं असेल. आणि असं काही नाही की आम्ही काही एक्स्ट्रा सांगतोय, जे काही आहे सिलेबस मधलंच आहे. फक्त तुम्हाला ते नवीन याच्यासाठी वाटतंय की तुम्हाला कोणी एक्सप्लेनच नाही करत, आणि मग तुमचा पाया चुकतो. तुमचा पाया चुकला म्हणजे तुम्हाला 11वीला प्रॉब्लेम, 12वीला प्रॉब्लेम. 12वीला प्रॉब्लेम म्हणजे पूर्ण पुढे फ्युचरला प्रॉब्लेम. तुम्हाला एक्झाम्स द्यायचे असतात, वापस UPSC, MPSC, नीट, JEE, CET याच्यासारख्या फार एक्झाम असतात. त्याला बेसच महत्वाचा असतो, आणि त्याच्यात बेसिकच विचारलं असतं जास्तीत जास्त. जर तुमचा बेस पक्का नाही तर तुम्हाला पुढचं जे आपलं ऍडव्हान्स नॉलेज असतं तेच कळणार नाही. मग त्याच्यामुळे लहानपणापासून बेस चुकत गेला का पूर्ण आयुष्याचा पूर्ण जो पाय असतो ना तो चुकून जातो, आणि मग आयुष्य पण ढासळायला वेळ नाही लागत. त्याच्यामुळं नक्कीच निर्णय घ्या, नक्कीच लवकरात लवकर जॉईन व्हा. आणि आता तर तुम्हाला अजूनही एक ऑफर आली आहे आमची. ऑफरचं नाव आहे अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणजे या ऑफर मध्ये होणार असं आहे की तुम्हाला जर आज तुम्ही दुसरी अदर क्लासेसमध्ये फीज आधीच ऑलरेडी जमा केली असेल तरी काही टेन्शन नाही. आता जर तुम्ही ऍडमिशन करताय, आता अजून 1 युनिट बाकी आहे, दिवाळी बाकी आहे, दिवाळी नंतरचं पूर्ण बाकी आहे, मिड टर्म आणि मिड टर्मचा अर्ध अजून बाकी आहे, बरोबर. म्हणजे समजा 1च युनिट झालेलं आहे. अजूनही जर तुम्ही क्लास जॉईन करतायत तर तुम्हाला 50% स्कॉलरशिप भेटणार आहे फीज मध्ये. म्हणजे तुमची 50% फीज मायनस होऊन जाणार आहे जर तुम्ही आत्ताही ऍडमिशन घेतलं तरी. म्हणून लवकरात लवकर निर्णय घ्या. ऑफर खूप कमी वेळासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स पर्यंत, तुमच्या क्लास टीचर्स पर्यंत पण शेअर करा. सर आम्हाला असं का नाही शिकवत, आमच्याकडनं पैसे घेतात. ओके.
आजसाठी एवढंच. जय सियाराम, जय बजरंग, बाय बाय.